3 ऑक्टोबर. मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही. देवास आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल काय? आपणास ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही. जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्यास खरे म्हटले म्हणजे काहीच कळले नाही असे होते. ते कळून घेऊ म्हणून कळले जात नाही, ते न कळतच कळले जाते व मग मला कळले ही भावनाच तेथे राहत नाही. मी ब्रह्मास ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्यास काहीच प्राप्ती होणार नाही. मीपणाने जो देवास पाहू जातो त्यास देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीचे आड येतो व तो बरोबर घेऊन जर आपण देवास शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या व देवाच्या मध्ये अहंकाराचा पातळ पडदा असतो व तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करण्यास सांगितला पण चांगला चालत नाही. पण त्याचबरोबर नामस्मरण करण्यास सांगितले होते व ते करीत नाही हे मात्र सांगायचे नाही. नामस्मरण केल्यास व्यापारात बिघाड येईल काय? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करण्यास सांगता, परंतु मी बिघाड करण्यास सांगत नसून माझे सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर ते चांगलेच होईल. मी जो आलो आहे तो तुम्ही जास्त काळजी करा म्हणून सांगायला आलो नसून तुम्ही काळजी न करता संसार करा म्हणून सांगायला आलो आहे. रामास जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपणास नवस करावायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको. असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायची जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. बरे, या दोन्हींपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? ज्याला माती व सोने सारखे झाले, ज्याला स्त्री व पुरुष हा भेद राहिला नाही, जो स्वतः वितळला त्याने ब्रह्माच्या गोष्टी बोलाव्या. मी कोण आहे हे पाहण्याच्या अगोदर मी काय नाही हे पाहावे, म्हणजे मी कोण आहे हे कळेल. जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा. नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतकाळ. जय श्रीराम.